उमासण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदगाव व मनमाड आगाराला BS6 अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रत्येकी 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या असून सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान हे देखील उपस्थित होते। आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसेसमध्ये पुशबॅक आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाईल चार्जिंगची सुविधा, आकर्षक अंतर्गत रचना, प्रशस्त व आरामदायी आसन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत। यावेळी मनमाड बसस्थानक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी शिवसेना प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, अंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते। क वर्गात 2 नंबरचं पारितोषिक मिळालं, जी मला वाटतं पुन्हा एकदा ऐतिहासिक घटनाच आहे। कारण तसं पाहता SD महामंडळ हे एक दुर्लक्षित डिपार्टमेंट आहे। जे काही होतं ते महामंडळाच्या आधी जाऊन त्यांना सगळे निर्णय घ्यावे लागतात किंवा सगळ्या कामकाज पूर्ण करावं लागतं। अर्थातच त्यातही अण्णांनी व्यवस्थित लक्ष घालून आपल्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि सर्वच कामगारांच्या सहकार्याने आज मनमाड शहराला 2 नंबरचं डेपोला इतकं छान क्रमांकाचं बक्षीस मिळणं हे आपल्यासाठी तेवढंच उल्लेखनीय आहे असं म्हणायला हरकत नाही। माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी अण्णांच्या शब्दाला मान देऊन 1 नव्हे 2 नव्हे तर दोन्ही डेपोला म्हणजे मनमाड डेपोला आणि नांदगाव डेपोला अशा 5 बसेस देऊन त्यांनी आपल्यावर उपकार केले असं म्हणायला हरकत नाही। कारण मागच्या बऱ्याच वर्षांची आपली जी परवड होती आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये 2 पेक्षा कुठेही जास्त बसेस दिल्या गेलेल्या नाहीत। फक्त मनमाड बस डेपोला 5 आहे आणि नांदगाव बस डेपोला 5 बसेस अण्णांच्या अथक प्रयत्न म्हणायला हरकत नाही आपल्याला मिळालेले आहेत। नक्कीच ह्या बसेसचा चांगला उपयोग होऊन सुखकर होईल, आणखी जास्त प्रवास अशी नक्कीच या ठिकाणी मी ग्वाही देते। आणि सर्वच महामंडळाचे आपले जेवढे कर्मचारी वृंद आहेत त्यांना सर्वांना येणाऱ्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवीन बस स्थानकामध्ये काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी सर्वांनी आज या कार्यक्रमाला येण्याचं छोट्याशा एका शॉर्ट नोटीसवर येण्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच जी पंढरपूरची वारी आता सुरुवात होत आहे 26 तारखेपासून, येत्या 26 तारखेपासून नक्कीच मनमाड डेपोला 5 आणि नांदगाव डेपोला 5 अशा 10 बसेसचा आमच्या सर्व प्रवाशांना आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांना खूपच त्याचा मोठा फायदा होणार आहे। बसेस ज्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये इथल्या नागरिकांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे। येणाऱ्या पंढरपूर वारीसाठी या बसेसचा ज्या अत्याधुनिक आहेत आणि सर्व सोयींनी युक्त आहेत अशा बसेसचा सर्वच प्रवाशांना, स्पेशली महिला प्रवाशांना खूप खूप फायदा होणार आहे। परिवहन मंडळाचं आणि परिवहन मंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी अण्णांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला नांदगाव आगाराला 10 आणि मनमाड आगाराला 5, नांदगाव आगाराला 5 आणि मनमाड आगाराला 5 अशा 10 बसेस उपलब्ध करून दिल्या। धन्यवाद।